नमस्कार, माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण बनवतोय चॉकलेट गनाश, तेही कोणतंही चॉकलेट न वापरता। कसं ते पाहूया, चला तर मग। तर त्यासाठी इथे सगळ्यात आधी मी एक सॉसपॅन घेतलं आहे, त्यामध्ये इथे अर्धा कप मी मेल्टेड बटर घेतलेलं आहे। रूम टेम्परेचरला असलेलंच बटर इथे घ्यायचं आहे। त्याचबरोबर इथे 1 चमचा मी ऑइल घेतलेलं आहे। इथे मी सनफ्लॉवर ऑइल घेतलेलं आहे, कोणतंही वास नसलेलं ऑइल वापरायचं आहे। त्याचबरोबर इथे 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घेतलेला आहे मी, आणि 1 चमचा इथे मैदा घालते। मैद्याऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ देखील घेऊ शकता। अर्धा कप इथे कोको पावडर घालणार आहे, तर हा आपला मेन इन्ग्रेडियंट आहे। इथे चॉकलेट ऐवजी आपण कोको पावडर वापरते आणि त्यानेच आपला हा गनाश तयार होणार आहे। त्याचबरोबर इथे 1 कप पिठी साखर घालते। आता हे सगळे पदार्थ जे आहेत ते आपले रूम टेम्परेचरलाच असलेले हवेत। कोणताही पदार्थ फ्रीजमध्ये काढून आपल्याला वापरायचा नाही आहे। तर बटर वगैरे सुद्धा अगदी रूम टेम्परेचरला आणायचं आणि मगच ते यामध्ये यूज करायचं आहे। आता हे सगळे पदार्थ इथे मिक्स करून घेते मी, पूर्ण एकजीव होईपर्यंत इथे मिक्स करून घेतलेले आहेत मी हे सगळे जिन्नस। आता हा सॉसपॅन आपल्याला गॅसवर ठेवायचा आहे। तर इथे आता जवळपास 3 मिनिटांसाठी मी हे मिश्रण मिक्स करून घेणार आहे। तर आता जरी मला इथे मिक्स करणं थोडंसं कठीण जात असलं तरी थोड्या वेळाने जसजशी साखर यातली मेल्ट होत जाईल तसतसं मिश्रण आपलं हलकं होत जाईल, मला मिक्स करणं इझी जाईल। तर इथे तुम्ही बघू शकता हळूहळू साखर आपली इथे मेल्ट होत चाललेली आहे। हे अगदी पातळ होणार नाही आहे मिश्रण, पण मिक्स करणं आपल्याला इझी जाईल, म्हणजे इतपत ते हलकं होईल मिश्रण आपलं। तर इथे आता एक साधारण 3 मिनिटांनी तुम्ही बघू शकताय मस्त अशी साखर इथे आपली मेल्ट झालेली आहे। मगाच्या मिश्रणात आणि आत्तामध्ये इथे फरक आपल्याला जाणवत आहे। तर इथे आता आपलं हे 3 मिनिटभर मिश्रण आपलं मिक्स करून झालेलं आहे। साखरसुद्धा व्यवस्थित मेल्ट झालेली आहे। आता यामध्ये मी घालणार आहे अमूलची फ्रेश क्रीम। तर इथे सुद्धा अमूल फ्रेश क्रीम तुमच्याकडे नसेल तर काहीच हरकत नाही आहे, तुम्ही घरच्या दुधाची साय अर्धा कप आणि अर्धा कप दूध घेऊन ते मिक्सचर इथे तुम्ही वापरू शकता। कुठल्याही गोष्टीमुळे कुठलाही पदार्थ अडला जाणार नाही आहे याची काळजी मी नक्कीच घेते वेळोवेळी। तर इथे आता मी ही 1 कप क्रीम घेतलेली आहे, अमूलची फ्रेश क्रीम इथे घेतली आहे, ती यामध्ये घालून घेतली आहे मी। आता हे मिश्रण आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर या सगळ्या प्रोसिजरमध्ये अगदी सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत सगळ्या प्रोसिजरमध्ये गॅस मात्र आपल्याला अगदी लो ठेवायचा आहे, जरासुद्धा गॅस वाढवायचा नाही आहे। अगदी पेशन्स ठेवून आपल्याला हे काम करायचं आहे। तुम्ही जरी गॅस वाढवला किंवा हे मिक्स करणं सोडून देऊन दुसरं काम करायला गेलात तर इथे पूर्णपणे आपल्या गनाशचा नाश होऊ शकतो। तर तसं न होण्यासाठी अगदी काळजीपूर्वक इथे आपल्याला हे गनाश तयार करायचं आहे। तर इथे असं सतत हे ढवळत राहायचं आहे, मिक्स करायचं आहे। तर मी इथे स्पून वापरलेला आहे, चमचा वापरला आहे। तुम्हाला जर का अवघड जात असेल तर तुम्ही विस्करचा सुद्धा इथे वापर करू शकता, विस्करने सुद्धा हे छान मिक्स होतं। तर इथे मी आता जो माझ्याकडे स्पून अवेलेबल होता, हाताशी लागला, तोच इथे मी घेतलेला आहे आणि याने मिक्स करते। तर हळूहळू तुम्ही बघू शकता मस्त आपली क्रीम जी आहे यामध्ये मिक्स झालेली आहे, आणि आत्ताच हा कलर जो आहे तो किती भारी दिसतोय तो बघा। जसजसं हे आपलं मिश्रण आणखीन पुढे पुढे आपण मिक्स करत राहू तसतसा याचा कलर अजून चेंज होणार आहे। हे आपल्याला जवळपास 5 मिनिटभर आपल्याला मिश्रण असं मिक्स करत राहायचं आहे, आणि तेही लो फ्लेमवरच। तर आता तुम्ही बघू शकता हळूहळू छान इथे कलर आपला चेंज होतोय गनाशचा। आणि विशेष म्हणजे इथे कोणत्याही प्रकारचं आपण डार्क चॉकलेट वगैरे वापरलेलं नाही आहे। कोणतंही चॉकलेट न वापरतासुद्धा इतका मस्त रिझल्ट आपल्याला इथे मिळत आहे। तर आता इथे जवळपास 3 मिनिटं माझी झालेली आहेत, मी मिक्स करून घेतलेलं आहे हे, आणि अजून आता एक 2 मिनिटभर मी हे छान मिक्स करून घेते। तुम्ही चमक बघू शकता, ह्याचा ग्लेज किती सुंदर आला आहे बघा, आणि छान अशी रिबन कन्सिस्टन्सी इथे आलेली आहे आपल्या गनाशला। हेच परफेक्ट टेक्स्चर याचं आहे। तर आता हे छान पुन्हा मी मिक्स करून घेते। अशा प्रकारे इथे हे
मस्त तुम्ही जवळून दाखवते बघा, किती छान चमक आली आहे बघा त्याला. हे जे गनाश आहे ते आपण कुठल्याही केकच्या टॉपिंगला वगैरे वापरू शकतो. जर का आपल्याकडे क्रीम अवेलेबल नसेल तर पटकन कोको पावडर काढून हे गनाश तयार करा आणि छानपैकी केक तयार करून त्यावर हे टॉपिंग करून घरच्यांना खुश करा. तर इथे आता आपलं हे गनाश रेडी आहे. मी तुम्हाला बोलमध्ये एका काढून दाखवते. तर इथे हे काढून दाखवते मी. आहा, किती सुंदर दिसतं आहे बघा, किती छान दिसतं आहे हे गनाश आपलं. अप्रतिम असं झालं आहे. माझी मुलगी तर हे असंच खाते. अगदी तिला केकचीही आवश्यकता नसते. हे असंसुद्धा खूप भारी लागतं. तर तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मला तुमचा अभिप्राय कळवा. आणि चॅनलला जर का सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत टाटा, बाय बाय.